घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता असं पाहतो की इकडे जानकी ही ब्लड डोनेट करत असते लतासाठी. आणि आता जानकी ही मनातल्या मनात म्हणत असते, खरं तर मला तुमच्यापासून सगळे नातेसंबंध तोडायचे होते, सगळे धागे तोडायचे होते, पण मला आता असं करता येत नाही आहे. मी तुमची शुद्धीवर तुम्ही यावे यासाठी प्रयत्न करते आहे, कारण तुम्हाला माझ्या आईबद्दलचं सत्य माहिती आहे. तुम्ही माझ्या आईला ओळखता म्हणून. आजपर्यंत मी अनाथ आहे असा डब्बा माझ्यावरती जो लागला आहे तो मला कायमचा पुसून टाकायचा आहे मला. आता मन नाही ऐकत आहे. अगदी लहान मुलांसारखं मला आई हवी असं वाटतं आहे खरंच. आणि तुम्हाला माझ्या त्या आईबद्दल सगळं माहिती आहे. सगळं सुख माझ्यासमोर हात जोडून उभं असतानासुद्धा जाणे कित्येक वेळा मी माझ्या आईसाठी झुरली आहे, रडली आहे, आणि आता मला माझी आई सापडणार आहे. तुम्ही मला माझ्या आईबद्दल सगळं सांगून टाकणार आहात. आज तुमचं ऋषिकेशबरोबर कोणतंही रक्ताचं नातं नाही आहे, त्यामुळे तुमचं ब्लड ग्रुपसुद्धा मॅच झालं नाही. पण देवाच्या आणि नियतीच्या मनात काय आहे की आपलं ब्लड ग्रुप मॅच झालं, आणि आज मी तुम्हाला रक्त देते आहे तुम्ही शुद्धीवर येण्यासाठी. आजपर्यंत तुम्ही खूप वाटाघाटी केल्यात, घरात खोटं बोललात. ऋषिकेशला मीच तुम्हाला वाचवायला सांगितलं होतं, त्यानंतर मीच तुम्हाला घरीसुद्धा नेलं. अगदी मनापासून तुमची सेवा केली, तुमचे पाय चेपून दिले, तुम्हाला घास भरवला. हे सगळं मला माझ्या आईसाठी करायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला माझ्या आईबद्दल सांगा. मला माझी आई भेटायची आहे, मला माझ्या आईकडे जायचं आहे, हवी आहे मला माझी आई. खरं तर मी आशा सोडून दिली होती की मला माझी आई कधीतरी सापडेल म्हणून, पण आता नाही. आता मी माझ्या आईला भेटणार आणि तुम्ही मला माझ्या आईपर्यंत पोहोचवाल. सांगा तुम्ही मला माझी आई कुठे येते, सांगा. असं म्हणून जानकी रडत असते. बिचारीला वाईट वाटत असतं आणि तरीसुद्धा ती लताला ब्लड डोनेट करत असते. दरम्यान जानकीला आठवतं की तिने कसं ऋषिकेशला ज्यावेळेस ते पार्वती आईचं पिंडदान करायला गेले होते त्यावेळेस सांगितलं होतं, ऋषिकेश अहो वाचवा त्या बाईला. आणि मग ऋषिकेशने पाण्यात उडी मारून त्या बाईला वाचवलं. त्यानंतर इकडे घरात म्हणत असते की हा माझा मुलगा आहे, हा माझा नवरा आहे वगैरे. त्याबरोबर आता इकडे जानकी म्हणत असते की सांगा मला माझी आई कुठे आहे. आणि मग तिला आजीचे शब्दसुद्धा आठवतात, ही अनाथ आहे, हिचं काय एवढं तुम्हाला वाटतं गं. त्यानंतर आता जानकी ही म्हणत असते मनात, अनाथ नाही आहे मी, आहे मला आई. आज जगाला सांगायचं आहे मला, आहे माझी पण आई हयात आहे. त्याबरोबर आता इकडे ऐश्वर्या हिच्या हातात एक औषधाची बाटली असते. सारंग ऐश्वर्याला विचारतो, ऐश्वर्या ही कसली बाटली आहे, औषधाची बाटली आहे का ऐश्वर्या. ऐश्वर्या अहो बोला ना काहीतरी, गप्प का आहात. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो औषधाची बाटली आहे ही सारंग, पण जगण्याच्या औषधाची नाही, मरण्याच्या. विष आहे हे सारंग. त्यावर सारंग म्हणतो, काय विष ऐश्वर्या अहो. त्यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग 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 प्लीज होल्ड. हे बघा आपल्याला हे काम करावंच लागेल, आपल्या हातात दुसरा काहीच पर्याय नाही आहे, समजलं तुम्हाला. त्यामुळे प्लीज मला अडवू नका आणि काळजी करू नका, मी हे काम लगेच चटकन करून येईन. त्यावर सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय. तुम्ही गेल्या वेळेस आठवतं आहे ना मला भेटायला आला होतात वेषांतर करून, तेव्हा जानकी वहिनीनं तुम्हाला पकडलं होतं, आता तसंच काही झालं मग. त्यावर ऐश्वर्या म्हणते, तसं काहीही होणार नाही सारंग, यावेळेस मी माझं काम चोख करेन. अहो रात्री असा एकतरी पॉईंट येईल ना त्याच्यावरती ऋषिकेश आणि जानकी घरी येतील, मग बरोबर त्याच संधीचा फायदा मी घेईन आणि मी हे औषध नेऊन तिथे ठेवेन आणि मग लताबाईचा गेम कायमचा फिनिश. त्यावर लगेचच सारंग म्हणतो, मग तुम्ही एकट्या नका जाऊ ऐश्वर्या, मी सुद्धा येतो तुमच्याबरोबर. त्यावर ऐश्वर्या म्हणते की नाही नको सारंग, तुम्ही इथेच थांबा. उलट इथेच थांबून मला कुठल्याही गोष्टीचे इथे जर अपडेट असतील तर ते द्या, मी एकटी जाते आणि हे काम संपवून येते. त्यावर सारंग म्हणतो, अहो नको ऐश्वर्या, तुम्हासनी कळत नाही आहे का, मी येतो तुमच्याबरोबर, उगाच गडबड व्हायला नको तिकडं, जर तुम्हाला जानकी वहिनीनं पकडलं मग. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, नाही पकडणार मला सारंग ती, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित येईन. उलट तुम्ही इथे थांबा आणि चौफेर लक्ष ठेवा, इथे काय घडतंय काय नाही हे सगळं मला व्यवस्थित कळवत राहा, अपडेट करा. त्याबरोबर सारंग म्हणतो, ठीक आहे जावं तुम्ही, पण हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काम कराल ते व्यवस्थित करा हां. ऐश्वर्या सांभाळून जा. एवढं बोलून सारंग ऐश्वर्याला निरोप देतो.
आता ऐश्वर्या तिकडनं गेल्यावर सारंग हा देवीला हात जोडतो आणि म्हणत असतो, खरं तर कोणाचा पण जीव घेणं चुकीचं आहे, पण आज आमच्याच जीवावर आलं आहे, त्यामुळे आमच्या हातातसुद्धा काही पर्याय नाही आहे. वाचव आम्हाला ह्या सगळ्यातनं. ऐश्वर्याच्या हातून सगळं व्यवस्थित होऊ देत. तर दुसरीकडे नानासाहेब हे आता पार्वतीला बघण्यासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. ऋषिकेश नानासाहेबांना म्हणत असतो, नाना अहो तुम्ही कशाला आलात? मी म्हणत होतो ना तुम्हाला नका येऊ म्हणून, मी आहे इथे. त्यावर नाना म्हणत असतात, अरे ऋषिकेश असं कसं बोलतोस तू? तुझ्या आईला बरं नाही आहे आणि मी तिला भेटायला येणार नाही असं होईल का? बरं मला सांग, आता नक्की पार्वतीची तब्येत कशी आहे? ठीक आहे ना ती? त्यावर ऋषिकेश सांगत असतो, हो नाना आत्ता तशी ठीक आहे. अहो अचानक तिच्या प्लेटलेट कमी व्हायला लागल्या होत्या असं डॉक्टर म्हणत होते, पण आता जानकीने ब्लड डोनेट केलं आहे आईला. इतक्यात तिकडे जानकी येते. जानकी आल्यावर तीसुद्धा नानासाहेबांना तोच प्रश्न विचारते, नाना अहो तुम्हाला इकडे येण्याची काय गरज होती? कशाला उगाच तुम्ही एवढी जीवाची दगदग केलीत? त्यावर नाना म्हणत असतात, अगं जानकी मी काय जीवाची दगदग केली आहे? गाडीत बसून आलो आहे, आता गाडीत बसूनच जाणार आहे बघ. पण खरंच जानकी तू उत्तम आहेस. जेव्हा जेव्हा आपल्या घरावर संकट येतं तेव्हा तेव्हा अगदी जगाची माऊली असल्यासारखी तू धावून येतेस. त्यावर जानकी म्हणत असते, नाना अहो मी काय वेगळं केलं आहे? नेहमी तुम्ही जे सांगता मी तेच तर केलं आहे. मदत असेल तर लाजू नये आणि गरज असेल तर माजू नये. मग त्याबरोबर लगेचच आता नानासाहेब म्हणतात, बरोबर आहे पोरी तुझं, तुला ठीक वाटतंय ना? तू व्यवस्थित आहेस ना? इतके त्या ठिकाणी डॉक्टर येतात. आता डॉक्टर नानासाहेबांना आणि ऋषिकेशला सांगतात, आता पार्वतीबाई एकदम व्यवस्थित आहेत, आउट ऑफ डेंजर, म्हणजे आता एकदम सगळं छान आहे. फक्त आपल्याला त्यांना 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल आणि मग त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. आता हे ऐकून ऋषिकेश, जानकी, नानासाहेब तिघांनासुद्धा जरा बरं वाटतं. डॉक्टर तिकडनं गेल्यावर लगेचच ऋषिकेश नानासाहेब आणि जानकीला म्हणायला लागतो, नाना जानकी आता तुम्ही दोघंही घरी जा. आता इथं मी थांबतो, तुमची दोघांची थांबायला गरज नाही आहे. त्याबरोबर लगेच जानकी म्हणते, नाही नको ऋषिकेश, तुम्ही माझं ऐका. तुम्ही आणि नाना तुम्ही दोघं घरी जा, मी इथे थांबते. ऋषिकेश म्हणतो, अगं पण जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज ऐका माझं. अहो बाईजवळ बाई थांबली तर ते जास्त कम्फर्टेबल होईल आणि तसंही घरी आता ओवी वाट बघत बसली असेल, म्हणून म्हणते तुम्ही तरी घरी जा. त्याबरोबर नाना लगेचच म्हणतात, मी एकदा पार्वतीला बघून येतो. त्याबरोबर ते आता लगेचच काचेतून पार्वतीला बघतात. आता ती बेशुद्धच असते, त्यामुळे नानांच्या डोळ्यात थोडं पाणी येतं. नाना तिकडनं भरल्या डोळ्याने निघतात. तर दुसरीकडे ऋषिकेश हा जानकीला बसवतो आणि म्हणत असतो, जानकी काळजी घे. इतक्यात नाना येतात तिकडे. नाना ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश चल आता आपण निघूया. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो नाना. मग लगेचच आता ऋषिकेश जानकीला सांगतो, हे बघ जानकी, तुला काहीही लागलं, काहीही हवं असलं तरी बिन संकोच मला फोन कर, काळजी करू नकोस. जानकी ऋषिकेशला होकार देते. ऋषिकेश आणि नानासाहेब तिकडनं निघतात. तर बरोबर त्याच वेळेस ऐश्वर्या समोरून येत असते. ऐश्वर्या त्या दोघांनाही बघते आणि तिथे असलेल्या एका दुसऱ्या रूमच्या आतमध्ये पटकन घुसते. त्याबरोबर नानासाहेब आणि ऋषिकेश तिकडनं पुढे निघून जातात. ऐश्वर्या बाहेर येते आणि म्हणते, बरोबर आत्ताच ह्या दोघांनाही इकडनं निघायचं होतं, बिंडोक कुठले. आणि मग ते आता लताबाई तुम्ही कुठे आहात लताबाई असं म्हणत आता लताला शोधायला सुरुवात करते. आता ऐश्वर्या लताचा वॉर्ड शोधत असते. तर दुसरीकडे सारंग हा टेन्शनमध्ये बसलेला असतो. इतक्यात तिकडे सुमित्रा येते. सुमित्रा सारंगला विचारते, सारंग काय रे असा का बसलायस आणि ऐश्वर्या कुठे? आता ऐश्वर्याचं नाव येताच सारंग घाबरतो आणि सारंगचं ततपप व्हायला लागतं. ऐश्वर्या ते मला सांगता नाही येणार ग आई. बरं ते सोड, तू का शोधतेस त्यांना? काही झालं आहे का आई? बोल की. त्याबरोबर लगेचच आई म्हणायला लागते, अरे असं काय करतोयस? काळजी वाटते रे बाबा म्हणून विचारते. अचानक त्या पार्वतीची तब्येत कशी काय एवढी त्या बाईची खराब झाली काही कळत नाही आहे. तिला बरं वाटू देत बाबा. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणायला लागतो, आई अगं तू का विचार करतेस तिचा? त्यावर सुमित्रा म्हणते, अरे असं कसं म्हणतोस? जर तिला काही कमी जास्त झालं तर नानासाहेब मला दोष देतील आणि मला काही ते खपणार नाही. मला उगाचच्या उगाच माझ्या आयुष्यावर असं ओझं घेऊन जगायचं नाही रे बाबा, त्याच्यामुळं म्हणते मी.
तिला बरं वाटू दे एकदाचं. त्यावर सारंग म्हणतो, अगं आई, पण ती खरी पार्वती आई नाही आहे ना, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, अरे हो रे, पण ऋषिकेशला आणि नानासाहेबांना तर ती खरी पार्वतीच वाटते आहे ना, मग आपण काय करू शकतो. बरं वाटू देत बाबा देवा, त्या बाईला एकदाचं बरं वाटू देत. त्याबरोबर आता इकडे सारंग मनात विचार करायला लागतो. एकीकडे ऐश्वर्या त्या बाईला मारायला गेलेत आणि इकडे आई त्या बाईला बरं वाटू दे अशी प्रार्थना करते. मी नेमकं कोणाच्या बाजूने उभं राहू, ऐश्वर्या की आई? मला तर काही कळतच नाही आहे, असा विचार सारंग करत असतो. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या ही पोहोचलेली असते लताबाईंच्या वॉर्डपर्यंत. आता ती आतमध्ये जात असते. इतक्यात तिला दिसतं की आतमध्ये जानकी बसलेली आहे. आता इकडे जानकीलासुद्धा झोप येत असते. तर आता ऐश्वर्या हिला मात्र जानकीला बघून राग येतो. ती लगेचच म्हणायला लागते, शी, काही काम करायला गेलं आणि ही काळी मांजर अजून आडवी आली नाही, असं होईलच कसं. पण ऐश्वर्या आता जर काहीतरी वाट संपवायची आहे तर वाट थोडीफार पाहावीसुद्धा लागेल. ही जानकी बाहेर येईल आणि माझं काम होईल असा विचार करून आता ऐश्वर्या थांबते. जानकी बराच वेळ बाहेर येत नसते. ऐश्वर्या विचार करते, जोवर ही बाहेर येऊ शकत नाही तोवर मला चान्स घेताच येणार नाही, काय करू मी. तर इकडे जानकीला झोप यायला लागते. जानकी ही पेंगत असते. तर आता आजी म्हणत असते, अगं कशाला एवढा विचार करतेस सुमित्रा, त्या बाईचा डोक्याला हात लावून बसायची काहीच गरज नाही. 12 गावचं पाणी पिऊन आलेली बाई आहे ती, 12 गावचं. हे बघ, काही झालेलं नसणार आहे तिला, एकदम ठणठणीत आणि व्यवस्थित असेल ती. तू उगाच जास्त काळजी करू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तू शांत राहा. त्याबरोबर लगेच आता सुमित्रा म्हणायला लागते, आई, अगं नेमका तू मला धीर देतेस की दम देतेस तेच काही कळायला मार्ग नाही. अशी कशी बोलू शकतेस तू? हे बघ, तू जरा शांत हो बरं, मी बघते मला काय करायचं आहे ते. त्याबरोबर त्या ठिकाणी नानासाहेब आणि ऋषिकेश येतात. नानासाहेब आल्याबरोबर लगेच सुमित्रा उठते आणि नानासाहेबांना विचारायला लागते, आता कशी आहे त्यांची तब्येत. त्याबरोबर लगेचच नानासाहेब सांगतात, आता ठीक आहे. तर आता त्या ठिकाणी ऋषिकेशसुद्धा येतो. तर नानासाहेब हे खुर्चीवरती बसून घेतात. ऋषिकेश हा आता आईकडे न बघता, तिला काहीही न बोलता तिकडनं गुपचूप खाली बघून चाललेला असतो. पण आता आई स्वतःहून ऋषिकेशला थांबवते, त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते, ऋषिकेश बाळा, काळजी नको करूस. हे बघ, ती तुझी आई आहे, तुला काळजी वाटणं साहजिक आहे, मी समजू शकते. पण हे बघ, जास्त विचार नको करूस, वाटेल त्यांना बरं. त्याबरोबर आता ऋषिकेश आईचा हात हातात घेतो आणि हो आई असं म्हणतो. त्याबरोबर लगेचच सुमित्रा त्याला सांगत असते, आणि हे बघ बाळा, आता दमून आलायस, एक काम कर, वरती खोलीत जा आणि जरा वेळ पड, आराम कर बाळा, असं म्हणत सुमित्रा ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून, डोक्यावरून हात फिरवते. आता सुमित्राने कितीतरी दिवसांनंतर ऋषिकेशला असं जवळ घेतलेलं असतं, मायेने हात फिरवलेला असतो, स्पर्श केलेला असतो. त्यामुळे ऋषिकेशलासुद्धा थोडं बरं वाटतं. तो म्हणतो हो आई, आणि मग ऋषिकेश हा आराम करायला तिकडनं निघून जातो. तर लगेचच आजी ही म्हणायला लागते, अगं सुमित्रा, तू कशाला उगाच त्याची एवढी. त्यावर सुमित्रा तिला हाताने तू गप्प बस असा इशारा करते. तर इकडे जानकीला खूप जास्त झोप येत असते. त्यामुळे ती जरा पाणी प्यायला घेते. आता पाण्याची बाटली उघडते तर त्याच्यात पाणीच नसतं. मग आता जानकी ही पाणी आणण्यासाठी म्हणून तिकडनं बाहेर जायला लागते. आता बरोबर ह्याच संधीचा फायदा ऐश्वर्या उचलायचं ठरवते. जानकी जशीच त्या ICUच्या बाहेर येते, ऐश्वर्या लगेचच त्या ICUच्या आतमध्ये येते. आता ऐश्वर्या तिकडे आत येते तर जानकी एका बाईला विचारते, ताई, पाण्याची बाटली भरून घ्यायची होती, कुठे मिळेल. त्यावरती सांगते, सरळ जा आणि ते बघा तिकडे दिसतंय. त्याबरोबर जानकी लगेचच आता तिकडे पाणी आणण्यासाठी जाते. तर इकडे ऐश्वर्याने तिचं काम केलेलं असतं. औषधाची बाटली ती डस्टबिनमध्ये टाकते, तर विषाची बाटली ती आता त्या औषधांच्या ट्रेमध्ये ठेवते. आणि आता ती लताला म्हणत असते, लताबाई, आता तुमचं काम फिनिश, तुम्ही कायमच्या आणि मग ती आता लताच्या गळ्यापर्यंत तिचा हातसुद्धा पोहोचवते. पण शेवटी स्वतःच्या मनाला ऐश्वर्या मुरड घालते, कारण आता गळा दाबायची काही गरजच नाही आहे. मग ऐश्वर्या तिकडनं बाहेर पडायला बघत असते. इतक्यात तिकडे जानकी येते. आता जानकीला बघून ऐश्वर्या ही घाबरते. मग ती नाटक म्हणून लगेचच तिथे असलेली एक फाईल बघायला घेते. आणि मग जानकी पाणी पिईपर्यंत ऐश्वर्या तिकडनं पळ काढत असते. पण जानकी आता ऐश्वर्याला हाक मारते आणि म्हणते, 1 मिनिट.
ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्याला वाटतं की जानकीने आपल्याला ओळखलं की काय. पण जानकी तिला विचारते, पेशंटला औषध देण्याची वेळ झाली आहे, औषध देऊ का? त्यावर ऐश्वर्या असं करते आणि तिकडनं निघते. त्याबरोबर जानकी ही आता लगेचच लता आईला औषधं देण्यासाठी घेते. पण अचानक माझी मुलगी असं ग्लानीमध्ये ती बडबडत असताना तिला जोरात ठसका लागतो. जानकी टिश्यू पेपर घेते आणि तिचं तोंड पुसत असते. त्याबरोबर लता तिचा हात पकडते आणि माझी मुलगी असं म्हणायला लागते. जानकी स्वतःचा हात लताच्या हातातून सोडवते आणि तिकडे तो जो टिश्यू पेपर असतो तो डस्टबिनमध्ये टाकायला जाते. आता डस्टबिनमध्ये पेपर टाकत असताना तिला दिसतं की एक सील पॅक औषधाची बाटली त्या डस्टबिनमध्ये पडली आहे. जानकी ती बाटली हातात घेते आणि म्हणते, ही बाटली तर सील पॅक आहे आणि नवीनसुद्धा दिसते. मग ही अशी कोणीतरी डस्टबिनमध्ये का टाकली असेल आणि कशासाठी? इतक्यात त्या ठिकाणी डॉक्टर येतात. जानकी डॉक्टरांना बघते आणि लगेचच विचारते, डॉक्टर, ही अशी सील बंद बाटली कोणीतरी डस्टबिनमध्ये का टाकली आहे? त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, बघू, आणि ती बाटली बघून म्हणतात, ही बाटली डस्टबिनमध्ये कशी सापडेल? ही तर मी तुम्हाला दिली आहे. त्यावर जानकी म्हणते, नाही डॉक्टर, औषधाची बाटली तर वेगळी आहे ना, 1 मिनटं. आणि मग जानकी लगेचच डॉक्टरांना ती औषधाची बाटली दाखवते. डॉक्टर ती बाटली बघतात आणि म्हणतात की नाही, मी तुम्हाला ही बाटली दिलेलीच नाही आहे, मी तुम्हाला हीच बाटली दिली. त्याबरोबर आता डॉक्टर सांगतात की ही घ्या, ही औषधाची बाटली. हे ऐकून मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तिला कळत नसतं की हे असं होणं कसं काय शक्य आहे. तर आता लगेचच जानकी ही दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला सांगत असते की कोणीतरी पार्वती आईच्या जीवावर उठलं आहे, ऐश्वर्याच असेल ती. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं पण कोणी का उठेल पार्वती आईच्या जीवावर, आणि ऐश्वर्या तरी कशासाठी हे सगळं करेल? त्यावर जानकी ही आता ऋषिकेशला सांगत असते, हे सगळं ऐश्वर्यानेच केलं. त्यानंतर पार्वती आई झोपलेली असताना तिथे एक डॉक्टराच्या वेशात व्यक्ती येते आणि ती तिच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न करते. आता इतक्यात त्या ठिकाणी जानकी पोहोचते आणि जानकी आता पार्वती आईला वाचवते. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे सारंग हा ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या, तुम्ही पाठवलं होतं का तो चाकू घेतलेला माणूस? काय विचारतोय मी? ऐश्वर्या म्हणते, नाही सारंग, अहो मी एकदा पकडली गेली होते ना, मग तरीसुद्धा मी पुन्हा असं काहीतरी करेन असं तुम्हाला वाटतंय का? मी खरंच यातलं काही केलेलं नाही आहे, मला नाही माहीत हे सगळं कोणी केलं, का केलं. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या, अहो मग तो चाकू घेतलेला माणूस नेमका पाठवला तरी कोणीतरी आपली मदत करतंय का ऐश्वर्या? तर दुसरीकडे आता डॉक्टर आणि सिस्टर बोलत असतात की त्या ज्या रणदिवेंच्या पेशंट आहेत त्यांना शुद्ध आली आहे. मग ऐश्वर्यासमोरच आता लगेचच डॉक्टर ऋषिकेशला म्हणतात, मिस्टर ऋषिकेश, तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे. आता हे ऐकून ऐश्वर्या ही घाबरते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील आठवणीने करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.